नमस्कार. विना व्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण भाजणीची रेसिपी बनवणार आहे. तर त्याला लागणारं साहित्य बघा. भगर आहे आमच्याकडे, भगर म्हणतात त्याला, कोणाकडे आहे ना वरई पण म्हणतात. तर मी 2 वाटे भगर घेतलेला आहे याच वाटीने. आणि हा राजगिरा आहे. राजगिरा पण सेम म्हणजे 2 वाटी राजगिरा घेतला आहे त्याच वाटीने. तर इथे बघा तीच वाटी आहे. याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा 1 वाटी घेतला आहे मी. थोडे शेंगदाणे घेतले आणि जिरे. तुम्हाला जिरे चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तर बघू शकता मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे मी भाजून घेते. गॅस चालू केला मी, कढई ठेवली. कढईमध्ये 1 वाटी छोट्या वाटीने शेंगदाणे घातले याच्यामध्ये. तर मी शेंगदाणे भाजून घेते. पुन्हा न टाकता आत्ताच मी शेंगदाणे याच्यामध्ये टाकून राहिलेले आहे. तर तुम्हाला जर पसंत नसले तर तुम्ही स्किप करू शकता. तर मी भाजून घेते. या भाजणीमध्ये तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा शिंगाडे तुमच्याकडे मिळत असेल तर तुम्ही शिंगाडे पण भाजून याच्यामध्ये घालू शकता. आमच्याकडे शिंगाडे मिळाले नाही मला, तर पीठ मिळालेलं आहे. तर नंतर मी शेवटी मिक्स करते शिंगाड्याचं पीठ 1 वाटी. तर इथे मी राजगिरा भाजून घेते. राजगिरा स्वच्छ केलेला आहे. तर राजगिराला जास्त वेळ लागत नाही. तर बघू शकता गरम आहे कढई. थोडंच भाजून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवता उपवासाची रेसिपी किंवा भाजणी. तर छान आहे ना. कमी गॅसवरच आपल्याला, स्लो गॅसवरच आपल्याला राजगिरा परतून घ्यायचा आहे. तर बघा मी इथपर्यंतच भाजून घेतलेला आहे. आता गॅस बंद केला. तर आता भगर भाजून घेऊया. भगर पण स्वच्छ केलेला आहे मी. हे पण आपल्याला मीडियम गॅसवरच छान भाजून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर गिरणी असेल तर तुम्ही गिरणीवर पण दळून आणू शकता. आमच्याकडे स्पेशल अशी काही गिरणी नाही आहे, तर मी घरीच काढणार आहे मिक्सरला. तर प्रत्येक उपवासाला पाहिजेच आपल्याला. आता श्रावण महिना जवळच आहे. त्याच्यासाठी पण प्रत्येक सोमवारी उपवास असतो आपल्याला. तेव्हा आपण रेसिपी बनवून खाऊ शकता. जसे की थालीपीठ, याच्यापासून थालीपीठ पण बनते, पराठे. तुम्हाला जी आवडते ती रेसिपी तुम्ही बनवू शकता. भाजणी जर तयार असली तर आपण काही बी कुठचे पण पदार्थ बनवू शकतो आपण. तर छान स्लो गॅसवरच आपल्याला छान भाजून घेते. तर बघू शकता राजगिरा अशा पद्धतीने आपल्याला छान भाजला आहे मी. तर आता गॅस बंद केला. तर काढून घेते प्लेटमध्ये. राजगिरा आपला साबुदाणा आता आपण भाजून घेऊया. स्वारी भगर आहे, मी राजगिरा बोलले, स्वारी त्याच्यासाठी. भगर आहे, छान भाजून घ्यायचा भगर अशा कलरवर. तर साबुदाणा भाजून घेते. हे पण आपल्याला छान कलर थोडा चेंज होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. अगदी जळायचं वगैरे नाही आहे, थोडा कलर चेंज करायचा, जेणेकरून आपण जो काही पदार्थ बनवतो तो खुसखुशीत झाला पाहिजे आणि चवीला पण अप्रतिम झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपले प्रयत्न असते की कोणताही पदार्थ आपण बनवला तर छान झाला पाहिजे आणि घरच्यांनी पण आपली तारीफ केली पाहिजे. हाच उद्देश असतो आपला पदार्थ बनवण्याचा. तर बघू शकता. तर आपला साबुदाणा पण थोडा कलर चेंज झाला आहे. याच्यामध्ये जिरे घालून घेते मी. तुम्हाला जर जिरे चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. साबुदाणा गरम असल्यामुळे जिरे पण याच्यामध्येच लवकर होते. तर बघू शकता.
जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला एकदमच गॅस बंद करून घ्यायचा आणि मी गॅस आहे ना स्लो ठेवलेला आहे. तेव्हा मी राजगिरा बोलले, राजगिरा नव्हता, वरई होती. तर जिरे पण आपले छान फुलत आहे. गॅस बंद केला मी. आता आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरला दळून घ्यायचं आहे. थोडा आहे ना चम्मच आहे ना फिरवत राहायचं, कारण की जिरे वगैरे खाली जळले नाही पाहिजे, हे काळजी घ्या. तर बघू शकता अशा पद्धतीने आपले सर्व साहित्य भाजून घेतले आहे. मिक्सरमध्येच काढलेलं आहे मी पीठ. अगदी बारीक काढायचं, जेणेकरून आपण पराठा वगैरे बनवतो, फाटला नाही पाहिजे, तुटला नाही पाहिजे, त्याच्यासाठी बारीक काढायचं, अगदी बारीक काढायचं. तर मी इथे अर्धा वाटी शिंगाडा पीठ घालत आहे, आटा घालत आहे. तर याच कढईमध्ये थोडं गरम करून घेते पीठ. तर बघू शकता थोडं गरम करून आपण सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया. माझ्याकडे शिंगाडा मिळाला नाही म्हणून आहे ना मी पीठच बोलवलं DMartमधून. आपलं सर्व साहित्य भाजल्या गेलेलं आहे, भाजून केलेलं आहे मी. तर म्हटलं हे असं कसं टाकायचं म्हणून आहे ना मी थोडं गरम करून टाकत आहे. कमी गॅसवरच मी थोडं गरम करून घेते आणि सर्व आपलं पीठ आहे ते मिक्स करून घेऊया आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचं. अगदी किंचित असं गरम केलेलं आहे. तर बघू शकता सर्व पीठ आहे ना मी मिक्स केलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही याच्यामध्ये आणखीन काय काय घालता ते पण सांगायला विसरू नका. परत भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.